दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चौकशी संपली आहे। चौकशी समितीने अहवाल राज्य सरकारला पाठवलाय। आज दिवसभर समितीकडून रुग्णालयाची चौकशी केली गेली आहे। उद्या आरोग्य विभागाकडून स्पष्टीकरण येण्याची शक्यता आहे। दीनानाथ रुग्णालयाची चौकशी संपली आहे। अहवाल राज्य सरकारला पाठवण्यात आला। आता उद्या आरोग्य विभागाकडून या संदर्भात स्पष्टीकरण येण्याची शक्यता आहे। आज दिवसभर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चौकशी झाली। या चौकशीनंतर राज्य सरकारला अहवाल पाठवण्यात आलेला आहे चौकशी समितीकडून। उद्या या अहवालातल्या बाबी समोर येण्याची शक्यता आहे। उद्या आरोग्य विभागाकडून अहवालाबाबत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चौकशी संपलेली आहे। चौकशीचा अहवाल तयार करण्यात आला। तो अहवाल आता राज्य सरकारला पाठवण्यात आला आहे। राज्याचे आरोग्य उपसंचालक जे आहेत त्यांच्या समितीकडून चौकशी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि ही चौकशी जी आहे ती आता संपलेली आहे। मात्र या समितीने आपला गोपनीय अहवाल जो आहे तो राज्याच्या आरोग्य विभागाला दिलेला आहे। या गोपनीय अहवालामध्ये नक्की काय कारणं समोर येतात हे खरं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र विश्वसनीय सूत्रांकडून जी माहिती मिळते, जर कदाचित हॉस्पिटल प्रशासनामध्ये जर त्रुटी आढळल्या तर हॉस्पिटलवरती 2 दिवसांमध्ये कारवाई जी आहे ती सुद्धा राज्याच्या आरोग्य विभागाकडून केली जाऊ शकते। मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही वेळापूर्वी घोषणा करून सहधर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आणखी एक 5 जणांची समिती जी आहे ती सुद्धा गठीत केलेली आहे। मात्र आज दिवसभरामध्ये मंगेशकर रुग्णालयाने केलेला खुलासा आणि आज दिवसभरामध्ये राज्याचे आरोग्य खरं तर सहसंचालकांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमलेली होती त्या समितीने केलेली चौकशी, याच्यामध्ये नक्की काय तफावत आढळते किंवा काय कारणं समोर येतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज दिवसभरामध्ये ज्या खरं तर डॉक्टरांच्या निगराणीखाली हे पेशंट जे आहे ते उपचार घेण्यासाठी आलेले होते, ते डॉक्टर त्याचबरोबर संबंधित कर्मचारी यांची तपासणी जी आहे ती आज राज्याच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आलेली आहे आणि गोपनीय अहवाल जो आहे तो राज्याच्या आरोग्य विभागाला पाठवण्यात आलेला आहे। कदाचित उद्या राज्याच्या आरोग्य सचिवांकडून या संदर्भातली माहिती जी आहे ती सुद्धा सर्वश्रुत केली जाईल। मात्र दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने केलेला खुलासा आणि राज्याच्या आरोग्य विभागाने आज केलेली चौकशी याच्यामध्ये नक्की काय समोर येतं हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बरोबर, धन्यवाद या माहितीबद्दल।